पुण्यात भूमिगत मेट्रोवरती बोरवेल मारत एका व्यक्तीने खड्डा पाडल्याची घटना घडलेली आहे। पुण्यातील शुक्रवार पेठेत हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। धनंजय मोठे असं या व्यक्तीचं नाव आहे, ज्याच्यामुळे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार या धनंजय मोठेचं पुण्यातील शुक्रवार पेठेत घर आहे। त्याच्या घराखालून भूमिगत मेट्रो जाते, शिवाजीनगर ते स्वारगेट अशी ती मेट्रो जाते। मात्र त्याच्या निष्काळजीपणामुळे त्याने जवळपास 300 ते 350 मीटर खोल जे आहे ते बोर मारत पुण्यातील या भूमिगत मेट्रोचं मध्ये खड्डा पाडलेला आहे। त्याच्या या प्रकाराची राज्य सरकारने देखील गंभीर दखल घेतली असून या धनंजय मोठेवरती पुणे मेट्रोच्या प्रॉपर्टीचं मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी याच्यावरती खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र सध्या पुणे मेट्रोच्या समोर एक मोठा सवाल उपस्थित झालेला आहे की हा खड्डा जो पडलेला आहे त्याचं डागडुजीचं काम कशा प्रकारे करावं, हा मोठा प्रश्न सध्या पुणे मेट्रोसमोर पडल्याचं पाहायला मिळते। मात्र अशी धक्कादायक घटना पुण्यात घडलेली आहे, जिथे पुणे महामेट्रोचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे आणि एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे हे नुकसान झालेले आहे। सध्या त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र मोठा प्रश्न आपण म्हटल्याप्रमाणे पुणे महामेट्रोसमोर उभा ठाकला आहे की या खड्डा जो पडला आहे त्याचं जे पूर्ण काम आहे किंवा डागडुजीचं काम आहे ते कशा प्रकारे करण्यात येईल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।